नमस्कार. महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकांबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्याचं कारण आहे उमेदवारी अर्ज. या अर्जांचा तर अक्षरशः पूर आलाय. पण या आकड्यांच्या मागे नेमकं दडलंय काय? आज आपण याच आकड्यांची गोष्ट उलगडणार आहोत आणि बघणार आहोत की हे आकडे आपल्याला स्थानिक लोकशाहीबद्दल काय सांगतायत. चला तर मग सुरू करूया. 33,606. हो, अगदी बरोबर ऐकलत. राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी तब्बल इतके उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हा एकच आकडा आपल्याला कल्पना देतो की स्थानिक पातळीवरची ही लढाई किती मोठी आहे आणि किती महत्त्वाची आहे. पण हा केवळ एक आकडा नाहीये. याच्यामागे स्थानिक राजकारण, तिथली स्पर्धा आणि लोकशाहीतला लोकांचा सहभाग या सगळ्याची एक मोठी गोष्ट दडलेली आहे. आता आपण याच गोष्टीचे एक एक पद बरं, या इतक्या मोठ्या आकड्यांमधून आपण आता थेट 2 शहरांवर येऊया, जिथे एकदम टोकाची परिस्थिती दिसते. म्हणजे कुठे सर्वाधिक अर्ज आले आणि कुठे सर्वात कमी. यातून आपल्याला स्पर्धेची तीव्रता लगेच लक्षात येईल. आता बघा, या 2 शहरांमधला फरक किती मोठा आहे. एका बाजूला आहे पुणे, जिथे तब्बल 3,717 अर्ज आलेत, आणि दुसऱ्या बाजूला आहे पनवेल, जिथे फक्त 349 अर्ज. म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे हा. यावरूनच कळतं की प्रत्येक शहरातलं राजकीय वातावरण किती वेगळं असू शकतं. आणि पुण्यातलं चित्र तर अजूनच इंटरेस्टिंग आहे. विचार करा, फक्त 165 जागांसाठी 3,717 अर्ज. याचा अर्थ काय होतो? तर एका जागेसाठी तब्बल 22 उमेदवार रांगेत उभे आहेत. ही साधी स्पर्धा नाही, तर सत्तेसाठीची एक जबरदस्त चुरस आहे. आत्तापर्यंत आपल्याला काय वाटतंय की पुणेच या उमेदवारी अर्जांच्या स्पर्धेत सगळ्यात पुढे आहे, बरोबर? पण थांबा, यात एक खूप मोठं आश्चर्य दडलेलं आहे. कारण जे आकडे सुरुवातीला दिसतात ते नेहमीच पूर्ण सत्य सांगतात असं नाही. म्हणूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे की सर्वाधिक उमेदवारी अर्ज असलेलं शहर खरंच पुणे आहे का? कारण जेव्हा आपण राज्य निवडणूक आयोगाची सविस्तर आकडेवारी तपासतो तेव्हा एक पूर्णपणे वेगळंच चित्र आपल्यासमोर येतं. चला, आता जरा अधिकृत आकडेवारीवर नजर टाकूया. आपण ही यादी पाहतोय. पुणे 3,717. ठीक आहे. मुंबई 2,596. छत्रपती संभाजीनगर 2,670. आणि अरे थांबा, हे काय आहे? भिवंडी निजामपूर. आकडा बघितलात का? 9,033. अरे बापरे, हा आकडा तर पुण्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. आणि हा बार चार्ट बघा, यावर तर हे चित्र अगदीच स्पष्ट दिसतंय. भिवंडी, निजामपूर 9,033 अर्जांसोबत सगळ्यात पुढे आहे. पुण्यापेक्षा जवळजवळ तिप्पट अर्ज. म्हणजे ज्या शहराची फारशी चर्चाही नव्हती तिथे खरी राजकीय रणधुमाळी सुरू आहे. हेच तर आहे आकड्यांच्या आत दडलेलं खरं सत्य. ठीक आहे, मग उमेदवारी अर्जांच्या या महापुरानंतर पुढे काय होणार? ही निवडणूक प्रक्रिया आता नेमकी कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे? चला, आता पुढच्या टप्प्याबद्दल जाणून घेऊया. पुढची सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे 2 जानेवारी 2026. ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. याच तारखेनंतर हे हजारो अर्ज कमी होतील आणि प्रत्येक जागेसाठी खऱ्या अर्थाने कोण रिंगणात आहे याचं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. तर मग या हजारो इच्छुकांमधून अंतिम उमेदवार म्हणून कोण समोर येणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, भिवंडीसारख्या शहरांमध्ये इतकी प्रचंड स्पर्धा का आहे, तर पनवेलमध्ये इतकी शांतता का? या आकड्यांनी आपल्याला फक्त स्पर्धा नाही दाखवली, तर आपल्या शहरांच्या राजकारणाबद्दल विचार करायलाही भाग पाडला आहे. या सगळ्यावर लक्ष ठेवायलाच हवं.